नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। तर मेथी म्हटलं की मेथीची भाजी पोळी खायचं म्हटलं की लहान मुलंच काय मोठी माणसंही कधी कधी नाकं मुरडतात। तर मेथीचे पराठे हा यासाठी चांगला ऑप्शन आहे। तर अतिशय खुसखुशीत मेथीचा कडवटपणा न लागता हे पराठे आपण बनवणार आहोत। तसंच हे 2 ते 3 दिवस टिकतात, त्यामुळे प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर पदार्थ आहे। यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, तसंच इथे मी 1.5 वाटी मेथीची फक्त पानं बारीक चिरून घेतलेली आहेत। इथे मी मेथीची देठं घेतलेली नाही आहेत। तसंच इथे मी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट 2 टेबलस्पून घेतली, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ आणि 4 ते 5 टेबलस्पून तेल। तर पहिल्यांदा परातीमध्ये घेऊयात गव्हाचं पीठ, मग यामध्ये घेऊयात बेसन। बेसनामुळे पराठे खूप खुसखुशीत होतात आणि मेथीचा कडवटपणा निघून जातो। पांढरे तीळ, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालून पेस्ट बनवली आहे। आपण यामध्ये घेऊयात चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली मेथीची पानं। मेथीची पानं बारीक चिरून घ्यायची आहेत, म्हणजे ती पराठे आपल्याला छान लाटता येतात। तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये घेऊयात आपण 2 ते 3 चमचे तेल। तेलामुळेही खुसखुशीतपणा छान येतो आणि पराठे टिकण्यास मदत होते। तर तेल व्यवस्थित आपण पिठाला चोळून घ्यायचे। आता यामध्ये मी हळद घालायची विसरले होते, तर यामध्ये घेऊयात 1 चमचा हळद। आता आपण नॉर्मल पाण्याचा वापर करून अगदी पोळीला, म्हणजे चपाती बनवताना जसं गोळा बनवतो तसा गोळा बनवायचा आहे। फार घट्टही नको आणि फार सैलही नको। तर अशा प्रकारे आपलं पराठ्याचं पीठ भिजवून तयार आहे। आता आपण यावर थोडंसं तेल घेऊया, 2 चमचे तेल, आणि हे पीठ साधारण 10 ते 15 मिनिटं सेट व्हायला ठेवायचं आहे। म्हणजे सगळं मिश्रण जे आहे, आपण जे इन्ग्रेडियंट्स घातले ते छान एकजीव होतात। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं पराठ्याचं पीठ छान सेट झालंय। आता आपण याचे पराठे बनवू शकतो। तर पराठे बनवण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि तेल हवंय। पहिल्यांदा आपल्याला हात गव्हाच्या पिठामध्ये बुडवून अगदी चपातीला करतो तसं छोटासा एक गोळा घ्यायचा आहे पराठ्याच्या पिठाचा, आणि तो गोळा गव्हाच्या पिठामध्ये डीप करायचा आहे व्यवस्थित। आणि याची आपण छोटीशी पारी लाटून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन ते पसरवायचं आहे आणि आपण घडीच्या पोळीला कशी घडी करतो तशी घडी करायची आणि हे आपण परत एकदा गव्हाच्या पिठात डीप करून त्याचा पराठा रोल करायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही त्रिकोणी आकारही ठेवू शकता किंवा त्याला गोलही आकार देऊ शकता पोळीसारखा। मध्ये मध्ये पीठ लावायचं आहे, म्हणजे पराठा पोळपाटाला चिकटणार नाही। जर तुम्ही प्रवासाला पराठे नेणार असाल तर थोडेसे पातळ लाटावेत, म्हणजे ते 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। मला पातळच पराठे आवडतात, म्हणून मी पातळ पराठा लाटून घेतलाय। तवा मी ऑलरेडी मध्यम आचेवर गरम करायला ठेवला होता। आता त्यावर मी थोडंसं तेल घेऊन आपण हा पराठा तव्यावर भाजून घेऊया। दोन्ही बाजूंनी अगदी छान खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा आहे। कच्चा पराठा ठेवायचा नाही, पराठा जर कच्चा राहिला तर मेथीचा कडवटपणा येतो पराठ्यामध्ये। दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप सोडून तुम्ही पराठा भाजू शकता, अगदी चपाती भाजतो तसं। तर या बाजूनी पराठा आपला भाजून झालाय। आता आपण त्याला दुसऱ्या बाजूनी अजून एकदा भाजून घेऊया। तर अशा प्रकारे आपला पराठा दोन्ही बाजूनी छान भाजून तयार आहे। तर याला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। खाण्यासाठी तयार आहे मेथीचे पराठे। तर तुम्ही हे पराठे लोणचं किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता आणि प्रवासामध्ये जायचं असेल तर तुम्ही हा पराठा नेता त्याबरोबर थोडी शेंगादाण्याची चटणी किंवा लसणाची चटणी घेऊन गेलात तर त्याबरोबर हे खाऊ शकता। तर
तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत